Hi everyone, good evening. Good evening. स्क्रीन दिसतंय सर्वांना? हो. ओके. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. रेषा नका मारू. बरं, आता या प्रश्नपत्रिकेनंतर 2017 गुड पासूनच्या इव्हनिंग. प्रश्नपत्रिकेला सुरुवात होणार आहे आपली. तर गुड त्यापूर्वी इव्हनिंग. गुड इव्हिनिंग सर्वांना, गुड इव्हिनिंग. आकृत्यांमधले कोणकोणते प्रकरण तुम्हाला कठीण जातात ते आज फक्त मला सांगायचंय. आकृत्यांमधले मॅम गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. इव्हनिंग मॅम. नवोदय आकृत्यांमध्ये कोणती प्रकरणं तुम्हाला खूप जास्त कठीण जातात ते सांगा. तर डायरेक्ट तेच प्रकरणं होतील. नातेसंबंध. घडी घालणे. इव्हनिंग मॅम. मी हा नातेसंबंध म्हणजे समसंबंध म्हणायचंय का? नाही मॅम, नातेसंबंध. नातेसंबंध आकृत्यांमधले विचारते मी. आकृत्यांमधले नवोदय आकृत्या तर तेच प्रकरण आपले होतील, कारण आकृत्या सुद्धा खूप सोप्या असतात. घडी घालणे घ्या. ओके, घडी घालणे या जे नवीन प्रकार आहेत ना, जे स्कॉलरशिपला नाही आहेत, फक्त नवोदयला, ते आपण घेणार आहेत. घडी घालणे आणि उलगडणे. काप केल्यानंतर आकृती कशा प्रकारे दिसेल ते तो एक प्रकार होणार आहे. आणखी कुठला मॅम अवकाश प्रकार येतो? कल्पना घ्या. कोणता? अवकाश कल्पना. ओके, अवकाश कल्पना. चालेल. आणखी घडणी. व्यावहारिक आणखी कोणती प्रकरणं तुम्हाला कठीण जातात? काय एवढीच प्रकरणं कठीण जातात? कारण मॅडम वेळ नातेसंबंध. घालवण्यापेक्षा आपण घडणी. बरं मॅडम मला आकृत्यांमधले नातेसंबंध कठीण जाते. नातेसंबंध चालेल. पहिल्याचा जसा संबंध आहे तसा नातेसंबंध. मॅडम पहिला आकृत्यांमधले नातेसंबंध जसा नाही मॅम. संबंध आहे तसा तिसऱ्याचा संबंध. नाते मॅडम भाषिक आणि अभाषिक मधले मॅम नातेसंबंध. नातेसंबंध. ओके, भाषिक अभाषिक मधले का? भाषिक ते मधले भाषिक आणि नातेसंबंध. अभाषिक आहेत ना, तर ते बुद्धिमत्ता स्कॉलरशिप बुद्धिमत्ता आले भाषिक आणि अभाषिक मध्ये. मॅम घडणी. नातेसंबंध, वय, हे पुन्हा घेऊयात ना आपण. भरपूर उदाहरणं आता ते तुम्हाला होणार आहेत चालू. जसं इकडे मॅडम तुम्ही प्रकार आले. टीएससी चे चौथीचे प्रकरण घेणार का? चौथी किंवा टीएससी किंवा मंथनचे. टीएससी किंवा म्हणते टीएस कसला टीएस? टीएससी मॅम. टॅलेंट सर्च. हा, टॅलेंट स्कॉलरशिप सर्च. तीन जसं नाही. मॅडम जरा 2 मिनिट सर्वांचे माईक बंद करा मॅम. बर, मॅडम तीन जसं नाही. बरं. दिया, मी सर्वांचे माईक बंद केलेत. हा बोल, काय म्हणणं आहे? मॅडम चौथीचे टीएससी किंवा मंथनचे प्रश्न किंवा प्रश्नपत्रिका आहेत का तुमच्याकडे? चौथीच्या आहेत माझ्याकडे. पण आता चौथीच्या आता इकडे मी काहीच घेणार नाही चौथीचं. दिया, चौथीचं आपल्या 5वी स्कॉलरशिप मध्ये काहीच होणार नाहीये. त्यासारखे प्रश्न असतात, पण चौथीच्या एकदम पूर्ण पुस्तकच चौथीचं घेतलंय आपण. असं आतापर्यंत आपण घेतलं पण नाही. 5वी मध्ये आपण चौथीचं काहीच घेत नाही. फक्त जे 5वीला येतं त्याच्याशी संबंधित प्रश्न चौथीला असतात, तर ते हे करूनच मुलं तिकडे करतात. बरीचशी मुलं चौथीला असतात, जसं की आपल्या क्लासमध्ये आहे, रेवती आहे, तू आहे, आणखी 2-4 जण आहेत की चौथीला आहेत, पण ते 5वी स्कॉलरशिपचा क्लास करतात. याचा पूर्ण फायदा तुम्हाला एमटीएस ला होतो, मंथनला होतो. मंथन असेल, लक्षभेद असेल, बीटीएस, अशा भरपूर साऱ्या परीक्षा आहेत. खूप खूप जिल्ह्यांमध्ये तर खूप वेगवेगळ्या परीक्षा आहेत. आता इकडे मिशन आरंभ चालू आहे, ते आहे. म्हणजे अशा त्यानंतर अशा बरं एनएमएस आहे, एनएसएससी आहे. मग अशा भरपूर परीक्षा, आपण किती परीक्षांचा अभ्यास घेणार ना, आपण एवढी पुस्तकं सोडवणं शक्य नसतं. मग आपण एकत्रितपणे यामध्ये स्कॉलरशिपचा अभ्यास केला की सर्वच परीक्षांचा अभ्यास झालेला असतो. फक्त बीडीएस असेल, एनएसएसई असेल आणि बीटीएस यांच्यामध्ये थोडंसं सायन्स एक विषय ऍड आहे. पहा, सायन्स मध्ये तुमचा जे काही परिसर आहे ना, तर त्या परिसर मधलंच विचारतात, वेगळं काही नाही विचारत.
रेग्युलर परिसर जे आहे ना, रेग्युलर वरती प्रश्न असतात तिकडे. असं काही कठीण नसतात. त्यामुळे चौथीचं काही एक होणार नाहीये, फक्त पाचवी. हे जेव्हा आपलं पूर्ण सुरू होईल, संपेल. आता जेव्हा आपलं 9 फेब्रुवारी नंतर हा पण पेपर होईल, नवोदयचा होईल. 9 फेब्रुवारीला आपल्या स्कॉलरशिपचा पण होईल. आणि त्यानंतर आपण लगेचच 16 फेब्रुवारीला लक्षवेध परीक्षा आहे पहा. तर त्या लक्षवेधची तयारी करणार. लक्षवेधच्या संचामधले आपण त्या प्रश्नपत्रिका तिकडे घेणार. आणि त्यानंतर आणखी काही परीक्षा आहेत, जसं की MS कॅट वगैरे आहेत पहा, 24 तारखेला, 24 मार्चला आहेत. मग अशा थोड्याफार ज्या परीक्षा आहेत त्या संबंधित प्रश्न हे आपले राहतील, की पुढे काय काय येऊ शकतं, तुम्हाला काय काय आहे या संबंधी. आलं लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपले प्रश्न राहतील? मार्च पर्यंत आपला पूर्ण क्लास राहणार आहे, मार्च एंडिंग पर्यंत. ओके. आता आणखी काही कोणाला शंका आहे का काय? नाही. मॅम लक्षवेध परीक्षा पाचवीत असते. हो, पहिलीपासून असते ते. स्कॉलरशिपची परीक्षा लांबली आहे. हा, स्कॉलरशिपची किती तारखेला झाली? पत्र आलं होतं 9 तारखेचं. स्कॉलरशिपची नेमकी तारीख आली आहे का? आमचे सर बोलत होते की स्कॉलरशिपची परीक्षा लांबली आहे. हा का, किती तारीख झाली आहे पहा? ते सांगितलं नाही. ते सांगितलं नाही. ओके, मी 9 तारखेचं पत्र पाहिलेलं होतं. हो राज्य मॅम, आमच्या सरांनी 9 तारखेच पाठवलं होतं. हो, राज्य परीक्षा परिषदेने पत्र काढलेलं होतं 9 तारखेचं. आणि आपली जी लक्षवेध आहे ती सुद्धा 9 तारखेलाच होती, पण स्कॉलरशिप 9 तारखेला असल्यामुळे ती 16 तारखेला झाली. असा परीक्षेमध्ये थोडा थोडा बदल झालेला आहे. पण जी काही बदललेली तारीख तुम्ही म्हणता, तर ती काही आणखी माझ्यापर्यंत आलेली नाही. बरं, 2020 मधले आपण काल प्रश्न पाहिले. त्यामध्ये आणखी कोणाला काही डाऊट होते का? जवळजवळ सर्वच प्रश्न आपण पाहिले होते. काही राहिलं होतं का कोणाचं? ती सुद्धा आज मॅडम आज 8 पर्यंत लिंक होणार. एकच होणार. तुमची इच्छा असेल तर घेऊयात डबल. काही राहिलं, कठीण वाटलं तर मॅम डबल घ्या. चालेल. मॅम डबल नको घ्या. मॅम, नको मॅम. डबल घ्यायला काय अडचण नाही, तुमची तयारी करा. बरं, 2020 पण आहे आणि 5ची पण आहे. 20 मध्ये सर्वांना सर्व नको मॅम. झाले का? घ्या मॅम डबल घ्या. माझा प्रश्न ऐकला का? 2020 सर्व प्रश्न का? आता त्यानंतर मी ही प्रश्न मॅम 59 वा. मॅम 59. आणि प्लीज आता माईक बंद ठेवा. 59 आपला काल झाला नव्हता का? बरं, आता पहा, मग 59 घेऊयात आपण. आणि त्यानंतर मात्र आता या प्रश्नपत्रिका क्रमांक 5 दिलेला आहे पहा. 5 म्हणजे यापूर्वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या 2020, 21, 22, 23 त्यानुसार क्रमांक होते. हा, तर इथे आपल्याला जागा मिळेल सोडवायला हा प्रश्न. एकदा पेज सेट केलं की नाही वेळ जात. बर, 59वा प्रश्न पहा. जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि सी ही 150 पेक्षा 5% जास्त असेल तर बी आहे. तर आता निश्चितपणे आपल्याला कोणती संख्या माहित आहे का? निश्चितपणे संख्या माहित नाही म्हटल्यावर आपल्याला थोडस मॅम आपल्याला तिची माहित आहे. हा, किती? 155. 155. सी ही संख्या, एक मिनिट हा, पेन माझा दुसरा आला. जर बी ही संख्या एका दुसऱ्या संख्येपेक्षा 10% लहान आहे आणि सी ही 150 पेक्षा 5%ने जास्त आहे, मग आपल्याला सी ही 150 पेक्षा 5%ने आपण अगोदर काढून घेऊ शकतो. कारण फिक्स माहिती आहे, तर सी ही 150 पेक्षा 5%ने जास्त आहे. मग अगोदर किंमत काढून घेऊयात. हा, 150, सी म्हणजे 150 आहे, तर 150च्या 5% आपण काढून घेऊयात. सेटिंगला मॅम 150 गुणिले 5 100. शून्य गेला किंवा डायरेक्ट इथं 25ने भाग देतो आपण. 25 सख 150, 25 चोक 100, 6 पंचे 30, 30च्या छेदामध्ये 4, 4 सत्त 28,
2 उरले, पॉईंट दिला आणि पुढे उरलेले इकडे शून्य घेतला म्हणून पॉईंट आणि पुढे 4 पंचे 20, 4 पंचे 20 बरोबर आहे का पहा भागा 7.5 म्हणजे बरोबर सी, ची किंमत मिळाली 7.5. बर, आता सी झाला आपला 7.5. पण आणखी आपण एका पद्धतीने गेलो असतो पहा 105 ने 7.5 सॉरी एक मिनिट असा नाही म्हणणार हा 150 पेक्षा 5% अधिक आहे. मग आपण 150चे 5% अधिक 100चे 105 काढावे लागतील डायरेक्ट 5 नाही, कारण 5%चे 5% जास्त असं याप्रमाणे इथे व्यवस्थित लिहून देते मी तुम्हाला. 150% पेक्षा या पद्धतीने जाऊ शकतो आपण. 150 पेक्षा 5% मोठी म्हणजे सी, आणि बी ही सी पेक्षा 10% कमी आहे असं सुद्धा आहे. आता याची तुलना कशी आहे, बी ही सी पेक्षा 10% कमी, बी ही सी पेक्षा, मग आता दोघांचं आपल्याला इकडे काय म्हणाले बॅलन्स करावं लागेल, 10% कमी आहे. तर मग आपण यानुसार गेलो तरी चालेल. एक मिनिट, अरे प्लीज होईल माईक सर्वांचे बंद. किती वेळा सांगायचं माईक बंद करा बंद करा, मला जेव्हा सर्वांचेच माईक बंद करावं लागतात तेव्हा करता तुम्ही. आता इथे ती संख्या आपण जर 100 मानली तर 5%ने आपण सी ही 150 पेक्षा 5%ने जास्त आहे. समजा आपण 100ला 105 केला, 100ला 105, कारण सी जर आपण डायरेक्ट 100 घेतली तर सी 100चे 5% 5, 100ला 105 केलं तर 150ला किती 5%ने मोठी आहे. 5% म्हणजे 5/100 यानुसार, आणि 100चा 1% म्हणजे 1, 2% म्हणजे 2, 3% म्हणजे 3, 4% म्हणजे 4, आणि ही पेक्षा सी पेक्षा ही 5%ने जास्त आहे, म्हणजे या प्रकारे घ्यावा लागला आपल्याला तो. मग आपण ती संख्या 100 मानून 5%, जसं की 100चे 5% 5 घेतले आणि इकडे डायरेक्ट 105 केला तर 150 ची तुलना आपण सी बरोबर करतोय. मग आता सी इकडे असा निघेल या प्रकारे, डायरेक्ट 5% करून सी तो निघत नाही. आज हे काय होतंय, माझं ऑप्शनच टचच होत नाहीयेत. हा, खूप प्रेस करावं लागते. बरं, सी बरोबर आपल्याला तिरकस किंमत काढावी लागेल. सी बरोबर 150 गुणिले 105 छेदामध्ये 100. आता पुन्हा एकदा 25ने भाग जातोय, बघूयात 25ने भाग देऊन. आताच लिहू नका, बघूयात उत्तर बरोबर आलं तर मी तुम्हाला लिहायला सांगते. चुकणार तर नाही शक्यतो, पण अचानक काही स्टेप राहिले तर चुकू पण शकतं. 25 सख 150, 25 चोक 100. आता इकडे पुन्हा भाग जातो 2ने, बे दुने 4, बे त्रिक 6, डायरेक्ट 105 गुणिले 3 करायचं. आता दोघच जण राहिले, 105 गुणिले 3 केले तर हे होतील 3×5=15, 3×0=0, हातचा आलेला 3 नाही सॉरी, हातचा आलेला 1, हातचा आलेला 1 आणि 3×1=3, 315 च्या छेदामध्ये हा उरलेला 2 टाकूयात. बेक बे, 1 उरला, बे पंचे 10, 1 उरला, बे साती 14, पुन्हा 1 उरला, 0 दिला आणि बे पंचे 10. सी बरोबर 157.5 आहे. तर आता आपल्याला बी काढायचं आहे. मग इकडे बी ला सुद्धा तसंच करावं लागेल पहा, म्हणजे आपण 100 वरती प्रयोग केलाय ना, मग हा जर 10%ने कमी आहे, म्हणजे 100च्या 10%ने कमी केला तर तो 90 होतो. 100 वजा 10 हा 90 होतो. म्हणजे आता आपण बी ची किंमत काढताना काय करणार, इथे थोडी जागा कमी पडते म्हणून मी हे आपण इथे इक्वेशन मध्येच व्यवस्थित लिहिलेलं आहे पहा. हा पार्ट माझ्याकडे कमी आहे. सी ची किंमत निघाल्यानंतर आपण वरच्या साईडला इथे बी ची किंमत काढतो, हे लक्षात ठेवा. जागा हे लिहिलेलं आपण स्क्रोल नाही करू शकत खाली, म्हणून अगोदर खालचं आणि मग वरचं लिहायचं लिहिताना. आता बी बरोबर
10% कमी आहेत म्हणजे 100ला 90. 100चे जर 10%ने कमी केले तर ते 90 होतात. 100 वजा 10 90 होणार. तर आता हा जो बी आहे, तर बी ची तुलना इकडे सी बरोबर, इकडे सी बरोबर सी ची किंमत काढली की बी ची निघते. आता सी ची किंमत आपल्याला माहितीये, मग सी ची किंमत आपण इथे ठेवून देऊया सीच्या जागी. मग सीच्या जागी आपण जर किंमत ठेवली 155 तर 157/5, तर बी म्हणजे किती? मग बी म्हणजे करताना आपल्याला पुन्हा एकदा तिरकस गुणाकार करावा लागेल. बी बरोबर 157.5 गुणिले 90 आणि हा छेदामध्ये जाणार 100. आता आपण पॉइंट काढतोय. आता 157.5 आहे, तर हा इथला मी 0.5 काढला आणि 5 थोडासा जवळ लिहिला. पॉइंट नंतर एक अंक होता, तर तो 1 0 इकडे छेदामध्ये झाला. आता आपण काटछाट करून घेऊयात. 0 0 कमी झाले. आता इकडे भाग जातो 5ने किंवा 25ने. आपण पुन्हा एकदा 25ने भाग देऊयात. 25 सख 150, 7 उरले. 25 पाचे 75, सॉरी 25 त्रिक 75, 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता 25 चोक 100 आहे. आता 4ने त्या 63ला पण भाग जात नाही, 9ला पण जात नाही. मग डायरेक्ट आपण गुणाकार करणार. 63 गुणिले 9 करा. 63 गुणिले 9 जर केले तर हे येतील 567. 567 छेदामध्ये 4 आहेत. भागाकार करून घेऊयात आपण. 4ने जर भाग दिला तर किती होतील? 4 एक 4, 1 उरला, 4 चोक 16, पुन्हा 4 एक 4, 3 उरतात. 7 मधून जर 4ला कमी केलं तर 3 उरतात, त्यापुढे 0. 4 7 28, 2 उरले, पुढे 0 आणि 4 पंचे 20. म्हणजे आपला बी जो आहे तो आलेला आहे 141.75. एकदा आता आपण उत्तर चेक करूयात. यानुसारच उत्तर आहे का ते पाहूयात आणि मगच तुम्ही लिहा. उत्तर आहे पहा. आपल्याला होतं 141.75 इथे दिसतंय पहा. डी ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी. आता हे व्यवस्थित कट केल्यानंतर ते तुम्हाला दिसेल इथे आहे डी मध्ये 141.75. आता लिहायला काही हरकत नाही. आता लिहिण्यासाठी तुम्हाला दाखवते इथे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की थोडीशी प्रश्नपत्रिका वेगळी आली म्हणून मी पण 2 ते 3 दिवस घेतली की तुम्हाला विनाकारण नको काही कठीण वाटायला. जर असतील प्रश्न तरी आपण घेऊयात. याच प्रश्नपत्रिकेमध्ये थोडासा फरक वाटला मला आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा. थोडीशी काठिण्य पातळी जास्त वाटली मला. मॅम कितीची प्रश्नपत्रिका आहे? 2020 ची ही. मॅम तुम्ही कशाने लिहिता? माझ्याकडे पेन आहे आणि एक पाटी आहे पहा. लॅपटॉपला पेन आणि पाटी जोडलेली असते, पण लिहिताना त्या पाटीवरती मी काहीच लिहिलेलं दिसत नाही. ते इकडे डायरेक्ट स्क्रीनवरती उमटतं. मग अंदाजे लिहावं लागतं स्क्रीनकडे. मॅम तुमच्याकडे एसबी पेन आहे का? हो. मॅम हा, इनकिडो इनकिडो नावाची. मला बीचं कसं काढलं ते समजलं ना. काय? कोणतं बीचं नाही? मला बी हो, मी पुन्हा एक्सप्लेन बी ते लिहून माझं पास पुन्हा एकदा एक्सप्लेन करते तुम्हाला. माझं 65वा. पण हा प्रश्न थोडासा आणखी एकदा पहा. हा थोडासा वेगळा आहे, समजायला थोडासा कठीण गेला असेल. 5वी वाल्यांना समजलं असेल, 4थी वाल्यांना तर पूर्णपणे डोक्यावरून गेला असेल. असं हो झालं? मॅम. गेला ना डोक्यावरून? उदाहरण पाहता. उदाहरणामध्ये माझा नाही गेला. आपण लिहून घेतल्या. बोल ना. उदाहरणामधल्या मी कंडिशन लिहून घेतल्या होत्या. आता हा प्रश्न थोडासा लहान करते आणि तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवते. आणि वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला एक सांगते की कशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा, आता इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला. प्रश्न पण दिसतोय आपल्याला की थोडासा बदल केलेला म्हणजे किंवा आपल्याला थोडंसं फसवण्याचं काम केलेलं या प्रश्नामध्ये. जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येला एका संख्येच्यातच कळलं ना, बहुतेक संख्येपेक्षा आहे.
संख्येपेक्षा 10% जास्त म्हणजे निश्चितपणे सी पण निश्चित नाहीये. हा लक्षात आला का तुम्हाला? बी ही संख्या सी या संख्येपेक्षा 10% लहान आहे आणि सी ही 150 पेक्षा 5% जास्त आहे. मग डायरेक्ट 150 चे 5% नाही घेतले त्यांनी. एक संख्या आहे आणि त्या संख्येचे 5% जास्त आहे. मग अशी संख्या आपल्याला कधी पण जी काही 10च्या पटीतली आहे म्हणजे 10, 100, 1000 असंच. आणि शक्यतो संख्या आहे ना 100च घ्यायची. 1000, 10 घेतलं ना तरी पण खूप पॉईंट मध्ये येते किंवा खूप 10 घेतली तर खूपच पॉईंट मध्ये लहान संख्या येते. आणि 100 घेतली की मग ते मोठी मोठी होत जाते. मग सर्वच क्रिया आपल्या पण मोठ्या मोठ्या होत राहतात. मग शक्यतो जेव्हा जेव्हा तुम्हाला संख्या मानायची आहे ना ती 100 घ्यायची. मग या 100 आपण घेतलं. आता 100चा 1% म्हटलं की 1, 2% म्हटलं की 2, 3% म्हटलं की 3, 100% म्हटलं की 100. समजायला पण काही प्रॉब्लेमच नाही. हो की नाही? म्हणून मग मी ती संख्या काय घेतली? 100 घेतली. मग आता इथे त्या कंडिशन आहेत की 150च्या 5%ने मोठी. 150च्या नाही 150 पेक्षा 5%ने मोठी आहे. मग आपण जर ती संख्या 100 घेतली, समजा जी काही संख्या असेल ती 100 घेतली आणि त्या संख्येचे जर 5% केले, तर आता समजा आपण ही संख्या घेतली 100 आणि 100चे 5% केले तर 100 अधिक 5 म्हणजे 5% म्हणजे 5 निघतात. 100 आणि 5 हे झाले 105. 100चे 5% मग संख्येसह ते 105. तर 150 बरोबर सी आणि त्याची तुलना जेवढी 150 त्यानुसार सी याच्यानुसार किंवा 150ला किंवा या सी ची किंमत किती. पण तिरकस गुणाकार आता तुम्हाला पाठ झाला सर्वांना. तिरकस गुणाकार म्हणजेच एक प्रकारे समचलन असतं. डायरेक्ट हे म्हणतो आपण पहा काय. तर जाऊ द्या समचलन घ्या. डायरेक्ट प्रपोर्शन. हा इनव्हर्स प्रपोर्शन आणि डायरेक्ट प्रपोर्शन. मला वाटतं 6वीला हे प्रकरण आहे. 6वी मॅडम तास 8 वाजेपर्यंत होणार का 8:15 पर्यंत? समचलन व्यस्त चलन. हा तर आता मग या सी ची किंमत आपण काढून घेतली तिरकस गुणाकार. शिकवलेला आहे समजलं का? तरी मला बरं ऐका. त्याच्यात ऐकून घेणार का तुम्ही? या सी ची किंमत मी तिरकस गुणाकाराने कशी काढली हे समजलं का इथपर्यंत? हो ही सी ची मॅम. किंमत काढली आपण. पण आता इथे तुलना कशी होती? डायरेक्ट बी ची. आता सी ची टिकीट दिली होती. पण आता इथं बी पण त्याच्या बरोबर आहे ना. आता हा प्रश्न जवळजवळ 8वीच्या लेवलचा झालाय. 5वीच्या लेवलचा नाही हा. 8वीच्या लेवलचा प्रश्न आहे तुमच्यासाठी हा. मग इथे काय सांगितलं? बी ही जी संख्या आहे ती कोणती संख्या मानाल? त्याच्याही 10% पेक्षा कमी येते. मग त्या पण संख्या किती मानली तिथे 100च घेतली. 100च्या 10% कमी म्हणजे 100 वजा 10. 100चे 10% म्हणजे 10च होतात आणि ती कमी करून होती म्हणून हे 90 आले. मग 100ला 90. तर आता सी आली 157. मग बीची काढली. तर यानुसार तिरकस गुणाकार. मग हा पॉइंट काढला आणि यानुसार हे आलं. एवढं टेन्शन घेऊ नका. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा खूप असं रेअर प्रश्न आहेत. आतापर्यंत आपण जसं पाहिलेत ना 22, 23, 24. 23 ची मला वाटतं एक राहिली आपली प्रश्नपत्रिका. ती पण 23 ची. बरं. आता लक्षात आले का थोडंफार काय? खूपच केलंय. बरं, घेऊयात आपण पुढचा प्रश्न काढून बसू. आता नाही ना काही यामध्ये. घेऊ का 2000 ह्याच्यातले सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मधले मॅम प्रश्न? समोरचा व्यस्त चलनचा एक प्रश्न घ्या ना. मॅडम लिंक 8 पर्यंत होणार आहे का 8:15 पर्यंत? आता किती वाजलेत? 7:45. आता उशीर पण झाला का? 2 लिंक घ्यायला काय अडचण नाही पण आज मला खूप उशीर झाला. आज मॅडम नको एकच घ्या. पर्यंत क्लास होईल. मुलांचा एक क्लास होता पहा. तो पण आज खूप वेळ गेला. तो पण खूप. मॅडम किती वाजेपर्यंत होईल क्लास? 8 का 8:15? उद्या तर शनिवार आहे. मॅम आज किती वाजेपर्यंत होईल? 8 का 8:15? 8 पर्यंत. आज 8 तुमच्या पर्यंत का? क्लास चालू आहेत ना? काय कॉम्पिटिशन आलंय मुलांचं. तर जे ऑफलाईनला मुलं आहेत त्यांचीच आमच्या शाळेत पण आहे. आवाज येत मी नाही. खरोखर रोल घेतला आहे. बघतोय. पटकन सांगा. 2020 ची बंद करू का प्रश्न? त्यामध्ये राहिलेत कुणाचं काही? एकही नाही मॅम, एकही नाही. बरं मराठीमध्ये काय एकही नाही.
हा त्यामध्ये मॅम आवाज येत नाही. कोणालाच आवाज येत मॅम एकही नाही. बर आता ही एकही प्रश्न नाही. पत्रिका क्रमांक 5 दिली मी 2023च्या संचामधली आहे ही. तर त्यामधली आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 पाहतोय. नवनीत प्रकाशन 2023 यामधली 5वी आहे ही. तर यामध्ये पहा, मला कठीण वाटणारे प्रश्न सांगा. आकृत्यांमध्ये काय असतील तर नंबर पाठवा. ओके, मनस्वीचा कॅमेरा चालू होत नाहीये. बर, आता चेक करा, आता ऑन होतोय का? फक्त कठीण प्रश्न होणार आहे मुग्धा. कुठलीही प्रश्नपत्रिका असू, मी कोणतेच प्रश्न तुमचे सलग घेणार नाही, हे लक्षात ठेवा. जेवढे कठीण येतील, कठीण मध्ये जर सर्वांचे मिळून जर अख्खे जरी आले तरी मला ते घेणं आहे. पण सर्व प्रश्न होणार नाहीयेत. मी खूप वेळा सूचना देऊन झाली तुम्हाला. शेवटी शेवटी कोणतंच टीचर तुमच्या सर्व प्रश्न घेणार नाहीयेत. आता आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सरावासाठी घ्यायचे असतात. त्यासाठी तुम्ही सराव करायचा असतो आणि कठीण वाटणारं फक्त आम्हाला विचारायचं असतं. बरं, नाही आहेत का कोणाचेच काही? ओके, 65 आकृत्यांमध्ये विचारलेत मी. आकृत्यांमध्ये आहे का कोणाचं काही? मॅम माझा एकही नाही. ओके, मॅम पहिला पहिला. बर, पहिल्यामध्ये मॅम ही काय प्रश्नपत्रिका झालंय? तुम्ही पाठवलेली का? आडलेलेच आकृत्या असतील किंवा काय असेल, फक्त कठीण गेलेलेच घेणार आहे. मॅडम ही प्रश्नपत्रिका पाठवलेली का? हो, पाठवली. मागच्या 4-5 दिवसांपासून पाठवलेली आहे. आणि या प्रश्नपत्रिकेनंतर आणखी एखादी प्रश्नपत्रिका होईल. त्यानंतर स्कॉलरशिप मॅडम ही प्रश्नपत्रिका मी सोडवली नाही, कारण का ही प्रश्नपत्रिका पाहिली नाही. यानंतर 2017च्या प्रश्नपत्रिका होतील स्कॉलरशिपच्या. एक स्कॉलरशिप, एक नवोदय, स्कॉलरशिप, नवोदय यानुसार प्रश्नपत्रिका. आणि तुमचे 1-2 घटक आता मध्ये मध्ये होऊन जातील त्या प्रश्नपत्रिकेच्या मध्ये, जे की अवकाशी आकृत्यांचे आहेत असे. बरं, पहिलाच प्रश्न काढलेला होता, कोणाचा होता पहा. कोणत्या ना कोणत्या बाबतीत मध्ये ही एक आकृती जी आहे तर ती कठीण आहे, हे वेगळी आहे. तर पर्याय क्रमांक 4चं जर निरीक्षण केलं तर पहा, इथे हा भाग इकडे दोनही आकृत्यांना चिकटलेला असतात. प्रत्येकामध्ये चिकटलेला आहे. इथे पण चिकटलेलं आहे. हे जे ॲरोविड्स आहेत, पण हे ॲरोविड्स एकदम बाहेरच्या बाहेर आहेत आणि ते कोपऱ्यांवरती पण नाहीत. जसं की इथे कोपऱ्यांवर आहेत. आता वर्तुळाला तर कोपरा नाहीये, पण आतमध्ये सुद्धा चिकटलेले आहेत. पण असा नाहीये हा डी, म्हणून तो वेगळा आहे. बरं, आणखी आकृत्यांमध्ये असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, चौथा प्रश्न 4 का पर्याय 4 म्हणणं आहे? नसतील आकृत्या तर काही हरकत नाही, गणित घेऊयात. असं काही खूपच फोर्स आहे तुम्हाला असं नाहीये काही. आवाज येतोय ना सर्वांना? पाठवता मग गणिताचे प्रश्न? माईक ऑन आहेत सर्वांचे. हो मॅम. ओके, हो मॅम. आकृत्यांमध्ये कठीण नसते असतं. आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला हे असतात, स्पष्टीकरण असतात थोडीशी आकृत्यांना. एक सॉफ्ट कॉर्नर आहे तुम्हाला इकडे प्रश्नसंचांमध्ये तो, की तुम्ही ते पाहून करू शकता, स्पष्टीकरण वाचू शकता. पण इथे गणितामध्ये मात्र थोडस व्यवस्थित पाहावंच लागतं. बरं, सांगा गणितामध्ये काय काय आहे ते पाठवा मला पटकन. लिहून घेते मी प्रश्न आणि तेवढे प्रश्न होतील. ज्यांची प्रश्नपत्रिका सोडवायची राहिली असेल आजही. 65 आणि 66 या व्यतिरिक्त नाहीये का? 8 वाजेपर्यंत होईल प्रांजल मॅथ्स क्लास. 20. 20 ओके. 19, 20, 65 आणि 66. 19 तो पाहूयात. जसं एक एक करत आपण पाहूयात. 19 नंबर हा आकृत्यांमध्ये तिला ना. डान्सची क्लास तिला राज्य ना तिथे मॅडम घेतात डान्सचे. कशावर? डान्स ऑनलाईन. हा, 19 दोन्ही होते का? हा, 19 नंबरचा पहा, चेक करा. बरं, आता हा षटकोन आहे. षटकोन अर्धा केला आणि त्यामधला चौकोन आहे असाच आहे.
मग इथे त्रिकोण आहे, त्रिकोण सुद्धा अर्धा करायचा आणि त्यामधला वर्तुळ आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. उजव्या बाजूला आहे तर उजव्याच बाजूला तो दाखवला असणार आहे, ऑप्शन नंबर सी. 20 होता का कोणाचा? हो मॅम. ओके. बरं, मग आता वर्तुळ, चौकोन आणि चौरस असं म्हणूयात आपण. हा आहे पतंगाकृती चौरस. मग हा पतंगाकृती अगोदर घेतला, मग वर्तुळ घेतला, म्हणजे हा 1 नंबर, 2 नंबर आणि इकडे 3 नंबर. मग इकडे पण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. बाहेर सर्वात असणार हा पंचकोन कुठे दिसला? 2 नंबरला त्रिकोण आणि मग वर्तुळ. यानुसार क्रम लावा आणि तो मिळेल आपल्याला ऑप्शन. हा, प्रश्न समजला का? हो मॅम. हो आकृत्यांमध्ये मॅम. 42 घ्या. ओके. 25 पण आहे. चला 25 आला. माझं जर काही वाचण्यात राहत असेल तर तुम्ही असं ओरली सांगा. 25 मध्ये काय आरशात आहे या? आरसा आहे, पण आरशाला काय डाव्याचं उजवं, उजव्याचं डावं करायचंय? आरसा ऑप्शन नंबर बी मध्येच आरसा बसतोय हा तर. एक मिनिट हा. आरसा इकडे आहे तर इकडे जाणार, हा इकडे तर इकडे. बरोबर आहे, ऑप्शन नंबर बी बसतोय. हा, पुढे मॅम पास कोणता? हा, 62. 65 थेट. हो बर, अगोदर गणित विचारा. काय एवढं 65 मध्ये? मराठी मधला प्रश्न बघू आपण. मराठीमध्ये असं काही कठीण आलंय का? हा, आंब्याच्या झाडाला फळे लागतात लागवडीनंतर लगेच, लागवडीनंतर वर्षभरात, लागवडीनंतर 4 ते 6 वर्षांनी आणि लागवडीनंतर 6 वर्षांनीच. मला वाटतं 4 ते 6 वर्षांनी असेल. आता हे आपल्याला वाचावं लागेल, इथे उतार आहे त्यानुसार पाहावं लागेल. पण माझा अंदाज आहे 4 ते 6 वर्षांनी असेल, इथे दिलेलं असेल. आणि हे काही व्यवस्थित दिसत नाही. हा, हे पहा इथं वाक्य दिले. लागवड केल्यानंतर 4 ते 6 वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात, अगदी स्पष्टपणे दिलेले. मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत. ओके, गणित आलं का तुमचं? हा, 25 झाला. 25 नंतर कोणता होता आता? तुम्ही बोललात तर मला कळेल ना. आता तुम्ही जर प्रश्न सुद्धा पाठवायला थोडीशी कंजूसी केली तर कसं चालेल? मॅम मी 4 बॉक्स मध्ये पाठवल्यात प्रश्न. आता 49 आला, 46. मॅडम आपला 42वा प्रश्न झाला होता. 42. एक मिनिट हा. 64, 69, 65. मॅडम आपला 42वा प्रश्न झाला होता. हो, 42. नाही मम्मी हो, घेते ना. 42, 49 मॅडम 42 झाला होता आपला. झाला होता का? बर, मग 42 ला कट मारूयात. हा, त्यानंतर बस एवढेच आलेत. म्हणजे यामध्ये कमी प्रश्न आहेत तुमचे. सोपे गेली का प्रश्नपत्रिका? सोडवलीच नाही. 50 तर 4 म्हण नाही का? 50 आणि 4 आहेत शिवेंद्रराजे? 50 आणि 4 नंबर असा होता का प्रश्न तुझा? 42 पण घ्या. ओके. हा, 42 मला वाटतं मी काल समजावून सांगितलं. यामधला पाठवला होता का तुम्ही? हा, हे स्क्रीनशॉट दिसला मला. 3 घंट्यामध्ये मॅडम 42वा 8 उत्तर होतं. काल झालं होतं. 8 वाजता आलं होतं याचं उत्तर. त्याला 6 आणि यांचं लसावी पाठवतो. 60. 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे 1 तास. या 7 मध्ये 1 तास मिळवले की 8 तासाचं उत्तर निघतं 42 मध्ये. बरं, आता यानंतर 49 एक आलाय पहा. जर मॅम माझा ह्या प्रश्न पत्रिकेमध्ये 65 होता. एकच होता का? अरे वा, सोप्या जात आहेत म्हणजे आता तुला. बरं, 4 तासात 288 किलोमीटर अंतर जर तेच अंतर 3 तासात कापणार असेल तर तिचा वेग ने कमी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? बरं, आता 4 तासांमध्ये 288 किलोमीटर म्हणजे अगोदर तिचा ताशी वेग काढावा लागणार आहे. 288 भागिले वेग, सॉरी वेळ, तर आपला वेग निघेल. अंतर भागिले वेळ काढलं की वेग निघतो. आता हा झाला आपला वेग. वेग बरोबर आपण केले. बरं, आता इथे भाग देऊयात.
4 7 28 आणि 4 दुने 58. म्हणजे एका तासामध्ये ती गाडी 72 किलोमीटर जाते. एका तासात बोल ना. बोलणार आहेत का? 72. हा. मग आता त्यांनी काय सांगितलं, हा जो वेग आहे आपल्याला 3 तासातच काढायचा आहे. अंतर आहे तेवढंच आहे 288 ला, तर 3 ने भाग द्या. तर तेच अंतर 3 तासात कापणार असेल तर तिचा ताशी वेग किती करावा लागेल? 3 मॅडम उरला आहे. काय झालं? 3 9 27, एक उरला. 96 त्याचं उत्तर 24 किमी येत आहे. हा 3 तासात. बरं आपण काय काढलं? हा वेळ काढायला 3 तासात आपण 96 ची आणि 72 ची वजाबाकी करायची, मग 24 उरतंय. ऑप्शन नंबर बी. वेग कमी करावा लागेल. मग पहा बरं, 96 वजा किती करावं लागेल तुम्हाला? किती करावं लागणार? 96 72 हा 96 वजा 72 केलं वजा 72. चा फरक निघणार. मग 96 वजा 72 केले की 24 निघते ना. पहा आता 24 म्हणजे 24 किलोमीटरने तो वेग आपल्याला वाढवावा लागेल. ताशी 24 किलोमीटरने वेग वाढवायचा. प्रश्न समजला का? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. आणि जर लिहून होत नसेल ना तर स्क्रीन काढून घेत जा बरं. कठीण स्पष्टीकरण लिहून घ्यायची, किंवा नंतर रेकॉर्डिंग मध्ये पाहत पाहत तुम्ही स्टॉप करत करत लिहून घेतली तरी चालतील, पण समजून घ्या आणि लिहून पण घ्या. बर, आता पुढे 50 आला होता पा शिवेंद्रराजे, 50 होता का तुझा? हा 50 आणि 4 मला असं सांगितलं होतं मला. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर 8.8 येतंय. 8.8 येतं. ओके, बरोबर आहे. 8.8 8 45 असं केला. 5 48 4 उरले. मग पुन्हा आपण शून्य दिला 8.8. 5 48 झालं. आणखी कोणता होता? 64 64 65 आणि 66 हे 3 सलग होते पहा. पण राहिला आपला शेवटचा 1 मिनिट. आता शक्यता कमी होण्याची. उरलेली उद्या घ्यायचं का? मग आता मध्येच प्रश्न लिंक थांबेल पहा. हो मॅम. सॉरी आता हो मॅम. नाही तुम्हाला. थांबूयात मग आपण. ओके बाय, गुड नाईट. बाय मॅम. उद्याची प्रश्नपत्रिका पाठवते उद्या कोण. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट मॅम. बाय, गुड